ठाण्याचे माजी उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते यांना शिवसेनेने यंदा उमेदवारी नाकारली आहे. मात्र शिवसेनेने उमेदवारी नाकारली असली तरी आपण नाराज निश्चित आहोत. मात्र आपण कुठल्याही प्रकारे शिवसेनेशी गद्दारी करून फॉर्म भरणार नाही अशी भूमिका श्री राजेंद्र साप्ते यांनी घेतली. काल परवा जे पक्षामध्ये आले आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे. 16पैकी फक्त एकच जागा जी आपली होती ती मित्रपक्षांना का सोडली असा सवाल देखील राजेंद्र साप्ते यांनी केला. या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याशी विचारणा केली आहे. मात्र आपण त्यांना देखील आपण निवडणुकीचा अर्ज भरणार नसल्याचं सांगितलं आहे. वास्तविक या ठिकाणी आपली ताकद मोठी आहे, आपण निश्चितपणे निवडून येऊ शकतो. मात्र तरीही शिवसेनेशी गद्दारी करायची नाही म्हणून आपण अपक्ष म्हणून अर्ज भरत नसल्याचं राजेंद्र साप्ते यांनी म्हटलं आहे. 1980 पासून मी साहेबांच्या सोबत होतो आणि या ठिकाणी साहेबांचा वसा घेऊन मी या ठिकाणी काम केलं. माझ्यावरती अनेक प्राणघातक हल्ले झाले. शिवसेनेपासून मी दूर जावा याचाही प्रयत्न केला. माझ्या कार्यकर्त्यांवर देखील प्राणघातक हल्ले झाले, वार करण्यात आले. माझ्या घरांवरती चॉपर तलवारीचे वार झाले आणि धक्काबुक्की माऱ्या केसेस सगळं आम्ही शिवसेनेसाठी घेतलं. पण नंतरच्या काळात आपण बघितलं का शिवसेना या 4 अक्षरासाठी आम्ही काम करत असताना शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवली. जिथे मातीचे दगडाचे रस्ते नव्हते त्या ठिकाणी मी रस्ते, पायवाट, गटार सुविधा, महिलांसाठी शौचालय याच्यासाठी पण मला ठाणे महापालिकेवर टमरेल मोर्चे आणायला लागले. दिघे साहेब माझ्या मोर्चात असायचे की माझ्या मोर्चाचं नेतृत्व साहेब करायचे. महापालिकेत सत्ता जरी आमची होती तरी दिघे साहेब माझ्यावर मोर्चात यायचे आणि या ठिकाणी मी त्या लोकांचे हजारो घरं आहेत त्या ज्या घरांना मी वाचवलंय म्हणजे दिघे साहेबांच्या आशीर्वादाने साहेब तिथे आले आणि साहेब बोलले 100 ट्रक 100 जेसीपी आणतात ना, 100 ॲम्ब्युलन्स घेऊन या. चला इथला एक माणूस इथून परत न जाणार, हातपाय तोडून राजू आपण यांना परत पाठवू. आणि तेव्हापासून आमची वस्ती आबादित राहिली. लोकांची घरं वाचली. लोकांच्या घरात पाणी नव्हतं. साहेब आले, साहेबांच्या वाढदिवसाला पाण्याचं उद्घाटन केलं आणि आज त्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा जलमय झालाय. गंगा आम्ही वरून आणतात, आमची गंगा खालून डोंगरात गेली. त्याच्यानंतर लाईट नव्हतं, लाईटसाठी पण आम्ही मोर्चे काढले. वन विभागाची जागा फॉरेस्टवर मोर्चे काढले. स्वतः साहेब त्या मोर्चात होते. पुन्हा दुसरा मोर्चा कलेक्टरवर काढला आणि साहेबांच्या माध्यमातून माझ्या संपूर्ण डोंगरात अंधकार दूर झाला आणि लाईट आली. मग सगळी कामं आम्ही करत असताना साहेबांच्या आशीर्वादाने तिथे 1992ला पहिला मी झेंडा फडकवला. 92ला झेंडा फडकवल्यानंतर मग 97 पासून सलग आतापर्यंत मी नगरसेवक होतो. मधल्या काळात पण असंच झालं, अचानक मला दुसऱ्या वॉर्डात पाठवलं. पण नंतर उद्धव साहेबांनी मला त्यावेळी सांगितलं की बाबा पहिला राजेंद्र साप्तेचं नाव घ्या. मला त्यावेळी स्वीकृत केलं. आता पण ज्यावेळी मला उमेदवारी द्यायची त्यावेळी अचानक माझंच ओपनचं जी सीट होती ती दुसऱ्या मित्र पक्षाला गेली. मग संपूर्ण कळव्यामध्ये एकच सीट तुम्ही का तिथे मित्र पक्षाला दिली? जर तुम्हाला सीट द्यायची होती तर मग इतर अनेक प्रभाग होते, त्यांना कुठेही ऍडजस्ट करता आलं असतं. पण माझं तिकीट तिथून कापण्यात आलं आणि मला त्याच्यापासून दूर करण्यात आलं. आणि मला नाईलाजाने या ठिकाणी लोकांच्या आग्रहास्तव मी आज या ठिकाणी ठरवलंय की मला नगरसेवक पदापासून तुम्ही जर वंचित ठेवलं असेल तर ठेवा, पण मी दिघे साहेबांचा वसा असाच चालू ठेवलाय. साहेबांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक नाही झालो, पण आता मी या ठिकाणी जनसेवक नक्की होईल आणि संपूर्ण कळवा आणि या ठाण्यामध्ये मी शिवसेनेचा एक दिघे साहेबांचा एक आनंद, दिघे साहेबांचं एक शिष्य म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. हे असंच काम अविरत मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, माझ्या रक्ताच्या थेंबापर्यंत मी करीन. कारण मी कोणालाच घाबरत नाही, कारण मी हा दिघे साहेबांचा सैनिक आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.